त्यांच्या भूमिकेवरती मी बोलू शकत नाही. तात्या दंगेकर म्हणत आहेत पुण्यात कसबा पॅटर्न चालणार, विजय आपणच म्हणा. ही निवडणूक लोकसभेची आहे, त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल. 7 वर्ष झालेले कसब्यातल्या एकंदर त्यांच्या कामाच्या प्रगतीविषयी काय वाटते? मला वाटतं की ते कसब्याचा मतदार पण सगळ्यांना माहिती आहे आणि काँग्रेसला पण माहिती आहे. त्यामुळं जो काही निर्णय घ्यायचा असेल तो मतदार घेईल आणि त्यांनी काम केलं असेल तर त्यांना लोक मतदान करतील त्याच्यामध्ये. आणि मी सुद्धा या पुणे शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतोय. शिवाय या शहराचा विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे, या शहराचा शहराध्यक्ष राहिलेलो आहे, या शहराची स्टँडिंग कमिटी 2 वर्ष चालवलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की मी सुद्धा त्याच पद्धतीने शहराच्या भूमिकेवरती काम केलेलं आहे, मी ना की मी एका मतदारसंघाच्या भूमिकेवर. तुम्हाला तर खासदार व्हायचे, आता तुम्ही कसब्यात फिरलाही असाल, हे एका वर्षात कसब्यात कामं झालीत असं वाटतं? आज कसब्यामध्ये वाडा संस्कृती जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या वाडा संस्कृतीमध्ये कुठं कामं झालीत मला वाटत नाही की कुठं मी तिकडे गार्डन पाहिलं, कुठं तिथं दवाखाना पाहिला. ज्या गोष्टी मी माझ्या भागामध्ये केल्या, गार्डन्सच्या निर्मिती माझ्याकडे झाल्या आहेत, शाळांची निर्मिती झाली आहे, दवाखान्यांची झाली आहे, अभ्यासिका तयार झाल्यात. या सगळ्या गोष्टी कसब्यामध्ये मला कुठे दिसलेल्या नाहीये. पण तात्या पण तिथं जे मुख्य बाजारपेठ आहे कसब्यामध्ये, त्यामुळे ते शक्य होईल काय जे तुम्ही प्रोजेक्ट म्हणताय? नाही, प्रोजेक्ट करणं अशक्य कुठंच नसतं. ज्या ठिकाणी मला वाटतं की जागा असतील किंवा जी जुनी ठिकाणं आहेत तिथं असंही नाहीये की जुन्या बागा सुद्धा आहेत, जुन्या अभ्यासिका आहेत, जुनी काही ठिकाणं पण अशी आहेत, तर त्याच्यामध्ये तर कमीत कमी तिथं कामं चांगल्या पद्धतीने करता येतील. आणि भविष्यात मी ज्यावेळेस या शहराचा खासदार होईल त्यावेळेस मी कसब्यापासून कोथरूडपर्यंत, कोथरूडपासून तो तुम्हाला अगदी वडगाव शेरीपर्यंत, वडगाव शेरीपासून छत्रपती शिवाजीनगर असेल, पर्वती असेल किंवा कॅन्टोन्मेंट असेल, या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझा कामाचा जो आवाका आहे की जो मी या संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघाचा जो अभ्यास केला आहे, तिथलं काय काय अडचणी आहेत, काय काय प्रश्न आहेत, हे सगळे मी भविष्यामध्ये येणारे ज्या दिवशी माझी फॉर्म कन्फर्म होऊन 30 तारखेपासून जी प्रत्यक्षात प्रचार यंत्रणा 30 एप्रिल ते 10 मे पर्यंत चालू असेल, 11 मे पर्यंत चालू असेल, त्या सगळ्या दिवसांमध्ये मला माझे जे विचार माझे या शहराबाबतीत, या शहराचे जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये मी मांडताना तुम्हाला शहरभर दिसेल.